अविसाचे आशा गळगिळे मासा फुटून या घसा मरण पावे मरणाच्या वेळी करी तळमळ आठवी कृपाळ ते वेळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुखा पार नाही मरणाच्या वेळी करी तळमळ आठवी कृपाळ ते वेळी समचरण सरोजम सांद्र नीला बुधावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम मनुष्य चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयंची केले स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकारान ते चिवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार शरण शरण गणाना पायी Thank you.
इथं पाठीमागे जी मंडळी बसतात ना माणसं, त्यांनी उठायचं आणि इकडे यायचं, पुढे बसायचं. उठा तिथून, इकडे येऊन पाय लांबून बसले तरी काही अडचण नाही. उठा उठा झाले सगळे, इकडे येऊन बसा. यांच्या जाधव सरांच्या मागे बसा इकडे. याच त्यांना बसू द्या, त्यांना एकट्यांना. तुम्ही या इकडे. याचा बास विकू कमी करा, अगदी साधा स्पष्ट करा, थोडासा विकू ठेवायचा. हा थोडा कडक करा. असं नरडदार लिहून झाले माझं, असं नका करू. असं का अरे आविसाची आशा गळगिळे मासा, फुटून या घसा मरण पावे. मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ ते वेळी. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ ते वेळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्तस्थळी, प्राप्तवेळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, विठोबाचा प्राणसखा असे असणारे ज्ञानेश्प्रिय जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट महाराष्ट्रभूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज माणसाच्या जीवनाचं रहस्य सांगत असताना सांगतात की आशा फार वाईट आहे. जो मनुष्य आशेच्या पाठीमागे लागला त्याचा त्यांनी स्वतःचा घात करून घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे गोड असे एक माश्याचं उदाहरण देतात. आविसाची आशा गळगिळे मासा, फुटून या घसा मरण पावे. तो स्वतःचा घसा फुटून काय करतो, मरण पावतो. आणि शेवट त्याच्या लक्षात येतं आपल्याला कोणीही वाचवणारा नाही, आपल्याला कोणीही सोडवणारा नाही. मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ ते वेळी. शेवटच्या वेळेस तो त्या भगवान परमात्म्याची काय करतो, आठवण करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात शेवटच्या वेळेस ज्याला कोणाला भगवान परमात्म्याची आठवण होईल त्याच्यासारखा सुखी, त्याच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा तिसरा कोणी नाही. हा झाला अभंगाचा सरळ विचार. मोबाईल दे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजचं जे हे कीर्तन आहे हे कीर्तन काय निमित्ताने आहे हा जर आपण विचार केला तर आजचं जे कीर्तन आहे हे कीर्तन वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. पहा, आजच्या दिवसाला वर्ष श्राद्ध म्हणतात, आजच्या दिवसाला पुण्यस्मरण म्हणतात, आजच्या दिवसाला शास्त्राप्रमाणे आत्मा मुक्ती दिवस म्हणतात. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्या गौरव पुढे ते, आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्या चंद्रकला बाई जपकर यांचं पत्रिका काय. हरी विठ्ठल 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 कैलासवासी चंद्रकला बाबासाहेब जपकर यांचं वर्ष श्राद्ध, त्या निमित्ताने आजचं हे कीर्तन. त्यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार, गंगा भागीरथी ताराबाई रभाजी जपकर सासू, बाबासाहेब रभाजी जपकर पती, तसेच सौभाग्यवती मनीषा अजित रोहकले मुलगी, सौभाग्यवती सोनाली विशाल मुळे मुलगी, श्री नामदेव बाबासाहेब जपकर मुलगा, हरिभक्तीपरायण श्री सचिन महाराज जपकर मुलगा, हरिभक्तीपरायण श्री गौरव महाराज थेटे मुलगा, सौभाग्यवती सुनीता पोपट सौदागर ननंद, सौभाग्यवती सुरेशा संजय आहेर ननंद. हा सर्व त्यांचा परिवार आहे. व या सर्व परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवान परमात्म्याने त्यांना देव, हीच आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. तसेच या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानाई वारकरी गुरुकुल शालेय शिक्षण संस्था अनाथ आश्रम या आश्रमातील हे सर्व विद्यार्थी मंडळी हितचिंतक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने 3 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळा या ठिकाणी केलेला आहे. पहा, आजचा जो दिवस आहे हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. आता माणसाला जीवनामध्ये 3 शंका असतात. त्या शंका काय आहेत त्या शंका मी अगोदर सांगतो आणि त्या शंकाचं समाधान सांगितलं म्हणजे आपलं कीर्तन संपेल. पहिलं, वर्ष श्राद्ध का करावं. एक. दुसरं, वर्ष श्राद्धाच्या दिवशी अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, कांचनदान हे सगळं दान आपण करतो. हे दान केलेलं जे पुण्य आहे का
ते पुण्य जी गेलेली व्यक्ती आहे का त्या व्यक्तीला प्राप्त होतं का, ही दुसरी शंका. आणि तिसरी शंका, जर वर्ष श्राद्ध नाही केलं तर काय होतं. बऱ्याच लोकांना जाधव सर वर्ष श्राद्ध का करतात म्हणून माहीत नाही. सहज विचारलं का वर्ष श्राद्ध करतात, ते म्हणजे काही तसं सांगता येणार नाही, पण आमच्या गावात वर्ष श्राद्ध करतात, आमच्या पाहुणरावळ्यात वर्ष श्राद्ध करतात, शेजारी पाजारी वर्ष श्राद्ध करतात, म्हणून आम्हीही वर्ष श्राद्ध करतो. एवढाच भाव आपल्याला माहीत आहे. आता नका वाजू महाराज. एवढाच भाव आपल्याला काय आहे तर माहीत आहे. तर वर्ष श्राद्ध का करतात, आपणच वर्ष श्राद्ध करतो का तर नाही. अनेक पिढी किंवा अनेक दिवसापासून ही विधी होत आलेली आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे हा एक यज्ञ आहे. यज्ञ हे लक्षात ठेवा, हा एक यज्ञ आहे. म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध कोणी केलं, प्रथम वर्ष श्राद्ध. देवाचे अनेक अवतार झालेले आहेत. अनंत मनती माझ्या स्वामी महाराज सांगतात, भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलेले आहेत. कशासाठी, धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलेले आहेत. प्रामुख्याने 24 आणि मुख्यतः देवाचे 8 अवतार झालेले आहेत. या 8 अवतारापैकी मच्छ, कच्छ है की नाही, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण इत्यादी अवतार देवाचे आहेत. या अवतारापैकी भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे वराह अवतार. वराह म्हणजे काय आपल्या भाषेत, काय रे पोरांनो, ते म्हणे महाराज तुम्हीच सांगा, है की नाही. वराह म्हणजे काय, आपण त्याला डुक्कर बनवूया, है की नाही. देवाने तो अवतार घेतलेला आहे. कोणता अवतार, वराह अवतार देवाने घेतला. कशासाठी घेतला म्हणजे रसातळाला चाललेली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला वर आणण्यासाठी भगवान परमात्म्याने वराह अवतार घेतला. रसातळाला चाललेली पृथ्वी वराह भगवंतानी आपल्या सोंडेवर वर उचलली आणि उचलल्यानंतर वराह भगवंताला खूप आनंद वाटला की मी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात जर एखादं आपण चांगलं काम केलं तर आनंद वाटतो की नाही आपल्याला. आपण चांगलं काम केलेलं आहे. आपण एखादं चांगलं काम केलं असलं तर आपण कोणाला सांगतो जाधव सर, एकतर आपल्या आईला सांगतो, एकतर आपल्या वडिलांना सांगतो. जर आपली आई नसेल, वडील नसेल तर कोणाला सांगतो म्हणजे आईलाच सांगतो. पण कोणाच्या आईला महाराज, पोरांच्या आईला सांगतो. नाही तर दुसरं कोण आपलं ऐकून घेणार आहे, कोण नाही ऐकून घेणार. तीच बिचारी ऐकून घेते, तिची नावीलाच असतं म्हणून ती ऐकून घेते आपलं, आहे की नाही. म्हणजे तिला सांगणार. तसं वराह भगवंताला वाटलं मी अत्यंत चांगलं काम केलं. रसातळाला चाललेली जी पृथ्वी आहे ती पृथ्वीवर आणलेली आहे, आता हे पितरांना सांगावं म्हणून पहिलं पिंडदान हे वराह भगवंतानी केलं. आता एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो बाबा, सहज विचारतो. इकडे या पोरांना काही विचारून उपयोग नाही. तुम्हाला मला सांगा, पिंड किती असतात? आता सोपं, 16 किती असतात? पिंड किती असतात? आता त्यांनी 3 सांगितलं कोणी, पण पिंड असतात 3.5. 3 गोळे असतात आणि एक मुटका असतो की नाही केलेला, हे की नाही. म्हणजे पिंड किती आहेत? 3.5 आहेत. मुटका पाहिला की नाही आपण जाधव सर, पाहिला म्हणजे मुटकाही आहे. 3.5 पिंड आहेत. पिंड 3.5च काय आहेत त्याच्या पाठीमागं सुद्धा शास्त्र आहे. उगाच म्हणले शेवटची वेळ आहे, एक 25, 21, 108, 111 असे काहीतरी मांडायला पाहिजे, पण नाही. पिंड 3.5 आहेत. त्याचं मुख्य कारण माझा देह 3.5. औटा हाथ का देह ईश्वर ने तुझको दिया. औटा हाथ का देह ईश्वर ने तुझको दिया. औट हाथ का देह प्रभु ने तुझे दिया. औट हाथ का देह प्रभु ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक माना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक माना खोया. महाराज सांगतात भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला 3.5 हाताचा देह दिलेला आहे. 3.5 हाताचा. माझा देह 3.5 हाताचा आहे. ह्या छोट्या बाळाचा देह 3.5 हाताचा आहे. तुमचा देह सुद्धा 3.5 हाताचा. एखादा म्हणाल महाराज एखादा उंच मनुष्य आहे
त्याचा देह 3.5 हाताचा असू शकतो, पण आपला देह कसा 3.5 हाताचा? प्रत्येकाचा देह 3.5 हाताचाच आहे. फक्त ज्याचा त्याचा देह ज्याच्या त्याच्या हाताने मोजला पाहिजे. माझा देह माझ्या हाताने मोजला की 3.5 हाताचा आहे. तुमचा देह तुमच्या हाताने मोजला की 3.5 हाताचा आहे. आपला देह 3.5 हाताचा आहे, म्हणून पिंड सुद्धा किती असतात? 3.5 असतात. बरं, पिंडाचा जो कलर आहे, तो पिंडाचा कलर कसा असतो? पिंडाचा कलर आहे पांढरा, आहे की नाही? आता काळे सुद्धा तांदूळ आले, बरं आले की नाही महाराज? पोळ महाराज, काळे तांदूळ आले आता. म्हणले पांढरे तांदूळ. पांढरा का कलर असतो पिंडाचा? पांढरं हे पूर्णत्वाचं काय आहे? लक्षण आहे. ज्यावेळेस कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग होता, त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये पांढरा ध्वज फडकला की युद्ध काय व्हायचं? थांबायचं. म्हणून पांढरं हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. म्हणून शाण्या सुरत्या माणसाने कानाजवळचा केस पिकला की थोडं थांबावं जरा, कर्णमुळे सांगू आले गोष्टी. कानाजवळचा केस पिकला म्हणजे जाधव सर हे पहिलं नोटीस आलं तू मला, पण आपण ते नोटीस पार फाडून टाकलं. काय पार फाडून टाकले की नाही? म्हणजे कसं फाडलं? म्हणजे काळं करून टाकलं आपण, आहे की नाही? फाडून टाकलं, त्याचा काही उपयोग नाही. बस मला मुख्य सांगायचं हे पांढरं हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी पिंड पांढरे असतात. वराह भगवंतानी स्वतःच्या केस उपटले आणि केसावर ते पिंड ठेवले. वराह भगवंताच्या केसापासून दर्भ तयार झालं. वराह भगवंतानी स्वतःचा घाम त्या पिंडाला वाहिला. वराह भगवंताच्या घामापासून काळे तीळ झाले. म्हणून पिंडदानासाठी काळे तीळ वापरले जातात आणि देवाच्या पूजेसाठी पांढरे तीळ वापरले जातात. तो कमी करा, आवाज वाढ. पांढरे तीळ वापरले जातात. बस. म्हणून पहिलं पिंडदान कोणी केलं? तर पहिलं पिंडदान वराह भगवंतांनी केलं. आता दुसरं पिंडदान कोणी केलं? तर म्हणजे दुसरं पिंडदान पांडवांनी केलं. राजा धर्माने पिंडदान केलं आणि राजा धर्म आईच्या समोरून उभा राहतात आणि सांगतात, आई मी पिंडदान केलं. आईने सांगितलं जा पिंडदान करू नये. ते परत पिंडदान करायला गेले. 1दा 2दा 3दा 4 वेळेस झालं. आता धर्मराजा येऊन सांगतात, आई मी तू मला पहिल्यांदा लावलं त्यावेळेस मी पांडवांकडले जेवढे लोक गेले का त्यांचं पिंडदान केलं. आई तू मला दुसऱ्या वेळेस लावलं त्यावेळेस मी कौरवांकडले जेवढे लोक गेले का त्यांचं पिंडदान केलं. आई तू मला तिसऱ्या वेळेस लावलं का त्यावेळेस मी जेवढे क्षत्रिय गेले का त्यांचं पिंडदान केलं. आई तू आता 4थ्या वेळेस मला सांगते जा पिंडदान कर. आई तूच सांग आता मी कोणाचं पिंडदान करू? त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं, बाळा आता तू कर्णाचं पिंडदान कर. त्यावेळेस मात्र राजा धर्म आहेत का? राजा धर्माने सांगितलं, आई मी कर्णाचं पिंडदान करणार नाही. म्हणले का करणार नाही? म्हणले आई तो जर कौरव असता तर मी त्याचं पिंडदान केलं असतं, पण आई तो कौरव नाही. नसू दे कौरव, आई तो जर क्षत्रिय असता तरी मी त्याचं पिंडदान केलं असतं. आई तो कौरव नाही, आई तो क्षत्रिय नाही, तो तर राधे, तो कोळ्याचा मुलगा आहे. आई मी त्याचं पिंडदान कसं करणार? त्यावेळेस कुंती माता मोठ्याने रडू लागली आणि रडता रडता कुंती सांगती धर्माला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती धर्माला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती धर्माला कर्ण हा पांडव पहिला. कुंती सांगती धर्माला कर्ण हा
माता रडू लागली आणि तिने सांगितलं, बाबा कर्ण हा काय आहे? पांडव आहे. हे सांगितल्यानंतर राजा धर्माला फार वाईट वाटलं. राजा धर्म रडू लागले आणि रडता रडता राजा धर्माने सांगितलं, आई तू जर हे अगोदर सांगितलं असतं की कर्ण हा काय आहे, पांडव आहे, हा नरसंहार झालाच नसता, हे युद्ध झालंच नसतं. पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही मंडळी गेलीच नसती, गाई गेली नसती. तू अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आमच्यापासून चोरून ठेवली. म्हणून मी राजा धर्म आजपासून या विश्वातील सर्व स्त्री जातीला शाप देतो, यांच्या मनात कुठलीच महत्वाची गोष्ट राहणार नाही. म्हणून महिला मंडळी तुमच्या मनात काही गोष्ट राहत नाही बरं, त्यात तुमचा काही दोष नाही, तुमचं आपलं चालू द्या. तिकडे दोष लागला, कुणाला शाप आहे तो? कुंतीला शाप आहे. बस मला मुख्य सांगायचंय, अजून पिंडदान कोणी केलं? अनेक अशी लिस्ट आहे की या लोकांनी पिंडदान केलं. प्रभू रामचंद्रजीने पिंडदान केलं. प्रभू रामचंद्रजी, सीता माता आणि लक्ष्मणजी हे अरण्यात होते. त्यावेळेस बिहार राज्यामध्ये फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदानाची वेळ आली. त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी समिधा आणण्यासाठी गेले, तर सीता मातेने काय केलं? पिंडदान केलं. त्यांनी पिंडदान केलं. अजून कोणी पिंडदान केलं तर म्हणले परशुरामाने पिंडदान केलं. मातृगया गुजरात राज्यामध्ये तिथं बिंदू सरोवर आहे, तिथं परशुरामाने आपल्या आईचं पिंडदान केलं. अलीकडच्या काळात कोणी पिंडदान केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज. पिंड पदावरी 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 जिला लिया करी जिला लिया करी माझे झाले गया वर्जन पिटाले पितरांचे ऋण माझे झाले गयावर्जन विठ्ठले पितराचे. पिंड पदावरी दिला बोलिया करी माझे झाले गया वर्जन वर्जन पिटले पितरांचे ऋण. महाराज सांगतात जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी पिंडदान केलं. महाराज स्वतः सांगतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझ्यावर जे पितरांचं ओझं होतं का, त्या ओझ्यातून मी काय झालो? उतरही झालो. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी सुद्धा काय केलं? पिंडदान केलं. ह्या अनेक लोकांनी पिंडदान केलेलं आहे, म्हणून आपण सुद्धा काय करत आहोत? पिंडदान करत आहोत. वर्ष श्राद्धा दिवशी पिंडदान करणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा म्हणेल, महाराज वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण हे अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, कांचनदान हे सगळं दान करतो, ह्या दानाचं पुण्य त्यांना प्राप्त होतं का? कोणाला? जे गेले आहेत त्यांना प्राप्त होतं का? अशी शंका आहे. बरेच लोक म्हणले, काही नाही, तुम्ही सांगितलं म्हणून ते आम्ही केलं, पण काय माहीत त्याचं पुण्य मिळालं की न मिळालं. कारण बरेचसे लोक असे आहेत, आजकाल लोक जरा जास्त शहाणी झाली, स्वतःला शहाणं समजायला लागली स्वतःलाच. महाराज त्यांनी आता म्हणले हस्त्या कुठे टाकायचं नाही, पाण्यात टाकायचं नाही. मग घरासमोर खड्डा खांदायचा, त्याच्यात हस्ती टाकायचे आणि त्याच्यावर झाड लावायचं. हे असं कधी चुकून सांगायचं नाही बरं कोणाला, अजिबात सांगायचं नाही. सांगितलं तर त्याला पितृदोष लागतो सांगणारा, अजिबात सांगायचं नाही. म्हणले मग त्या हस्ती कुठे टाकायच्या? हस्ती गंगेत टाकायच्या. का गंगेत टाकायच्या? पहा, अनेक भगीरथ राजाने अथक परिश्रम करून गंगा जी आहे ती मृत्यू लोकामध्ये आणलेली आहे. कशासाठी आणली? पितरांचा उद्धार व्हावा यासाठी आणलेली आहे. म्हणून हस्ती गंगेत टाकायची. एवढंच नाही, पहा, नाशिकला रामकुंडामध्ये अनेक लोक येऊन हस्ती टाकतात. अनेक किती टाकतात? आपल्याला लांब पडतं म्हणून आपण थोडीफार जात असो, आपली थोडीफार लोक, पण त्या परिसरातली लोक भरपूर येऊन नाशिकला काय करतात? त्या रामकुंडामध्ये हस्ती टाकतात. मग त्या हस्ती जातात कुठं असा प्रश्न आहे. कुठं जात असतील त्या हस्ती? तर म्हणले हस्ती नासती उदकी. त्या पाण्यामध्ये हस्ती सुद्धा काय होतं? पाणी होतं. म्हणले का पाणी होतं? तर त्या ठिकाणी गंधक आणि फॉस्फरस जे आहे ते त्या पाण्यात वाहतं, त्यामुळे हस्तीचं पाणी होतं. जर हस्तीचं पाणी झालं नसतं ना, तर JCP लावून अगदी ती हस्ती सगळी गोळा करावं लागली असते, डंपरमध्ये घालून लांब कुठं नेऊन पेटून द्यावं लागली असते. बस हस्ती तिथं संपली जाते. अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यातलं एक तुम्हाला सांगेल की जर आपण हे सर्व विधी केली, याचं पुण्य त्यांना प्राप्त होतं का, या संबंधित अगदी थोडक्यात सांगेल. पहा,
अंडज, जारस, स्वदेश आणि उद्भेज अशा 4 खाणी आहेत. त्या 4 खाणीपैकी एक खाणी आहे अंडज. त्याला काय म्हणतात? ज्याचा जन्म अंड्यापासून होतो त्याला अंडज म्हणतात. अंड्यापासून कोणाचा जन्म होतो? म्हणले पिल्लाचा जन्म होतो, बरोबर की नाही? त्याला द्विज सुद्धा म्हणतात. द्विज. द्विज अजून कोणाला म्हणतात? म्हणले ब्राह्मणाला द्विज म्हणतात. कधी? ज्यावेळेस ब्राह्मणाची मुंज होईल का त्यानंतर ब्राह्मणाला द्विज म्हणतात. इथे याला द्विज कसं म्हणतात? अंड्याचा जन्म एकदा आणि त्या अंड्यातून पिल्लाचा जन्म एकदा. विज्ञान असं सांगतं, शास्त्र अध्यात्म असं सांगतं, जर अंड्याला ऊब दिली तरच अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. जर अंड्याला ऊब दिली नाही तर त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येऊ शकत नाहीये. मग मला सांगा, मासा जो आहे का तो मासा सुद्धा पाण्यात काय करत असतो? अंड घालतो. माशाने पाण्यात अंड घातलं की ते अंड जे आहे ते वाहून जातं. कुठंतरी वाहून गेलं, कुठं दगडाला, खडकाला, कुठंतरी गवताच्या काडीला ते जाऊन काय होतं? अडकतं. अडकल्यानंतर मग मला सांगा, त्या सुद्धा अंड्यातून पिल्लू काय होतं? बाहेर येतं. मग त्या पिल्लाला ऊब कोण देतं असा प्रश्न आहे. कशी ऊब त्याला मिळत असेल तिथं? म्हणले तो जो अंडा आहे का, अंड, त्या अंड्याचं स्मरण, तो जो मासा आहे का तो मासा त्या अंड्याचं स्मरण करतो. त्या स्मरणाने ते अंड जिथं असेल का तिथं त्याला काय मिळते? ऊब मिळते आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण चंद्रकला आई जपकर यांचं सर्वजण स्मरण करणार आहोत. त्या स्मरणाने आज इथं आपण जे काही दान पुण्य केलेलं आहे त्याचं सर्व पुण्य त्यांना प्राप्त होणार आहे, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. अजून पहा, आपण विज्ञान युगात वागतोय, सर्वांच्या खिशात मोबाईल आहे. आपण एखाद्याला फोन लावण्याची आपली इच्छा झाली, शिंदे महाराज मोबाईल काढला, फोन लावणार तोच काहीतरी वेगळं काम आलं तर आपण मोबाईल ठेवून दिला. एक 10-15 मिनिटांनंतर आपलं परत त्या माणसाची आठवण झाली की आपण मोबाईल काढला, त्याला फोन लावणार. जाधव सर तोवर त्याचाच फोन आपल्याला येत असतो. ते म्हणले, का रे मला तुलाच फोन लावायचा होता, तर तुझाच फोन मला आला. बरं, तुला 100 वर्ष आयुष्य, नका का नसाना, पण आपण म्हणतो की तुला 100 वर्ष आयुष्य. फक्त एक सांगायचंय, आपण त्याचं स्मरण केलं की त्याला सुद्धा आपली काय होत असते? आठवण होते. आठवण. अशी किती उदाहरणं सांगता येतील. पहा, एखाद्या वेळेस तो कर्कोच्या पक्षी, तुम्हाला सगळ्यांना कर्कोच्या पक्षी माहिती आहे का? त्या कर्कोच्या पक्षाचं जे घर आहे ते कुठंतरी नदीच्या कडेला कुठंतरी आहे. त्याच्यात त्याचं बाळ आहे आणि त्या बाळाला चारा आणण्यासाठी तो जो पक्षी आहे का सकाळ सकाळ गेलेला आहे. चारा आणण्यासाठी गेला. तो इकडं तिकडं तो चारा काय करतो? पाहतो. त्याला चारा लवकर मिळत नाही. त्यानंतर इकडं त्या पिल्लाला काय होते? भूक लागते. भूक. आणि पिल्लू जे आहे का ते पिल्लू मोठमोठ्याने ओरडतं. पिल्लू ओरडतं. त्या कर्कोच्या पक्षाला कळल्यानंतर तो पक्षी जिथं असेल का तिथं मोठ्याने ओरडतो. तर आपल्या पिल्लाचं आपोआप काय होतं? पोट भरतं. पोट ही स्मरणामध्ये काय आहे? ताकद आहे. यंत्राद्वारे आपण इथं बसल्या बसल्या एखादा मनुष्य दिल्लीला असेल तर 6 सेकंदामध्ये त्याला लाखो रुपये मोबाईलद्वारे पाठवू शकतो. फोनपे, गुगल पेद्वारे, आहे की नाही? यंत्राद्वारे जर लाखो रुपये पाठवत असू तर मंत्राद्वारे आज इथं आपण केलेलं पुण्य हे चंद्रकला आई जपकर यांना पाठवू शकत नाही का? तर नक्कीच पाठवू शकतो. कारण आजच्या दिवसाला श्राद्ध म्हणतात. जी विधी श्रद्धेने केली जाते त्या श्राद्ध म्हणतात. म्हणून आपल्या स्मरणाने ही सर्व विधी त्यांना प्राप्त होणार आहे. आता 2 शंका आपल्या झाल्या. तिसरी शंका अशी आहे, जर हे नाहीच केलं तर काय होईल? म्हणले पितृदोष लागेल. अहंकटा त्याचे करती पितर, अहंकटा त्याचे करती पितर.
असतात त्याचे पितर नाराज होतात आणि ते पितर अहकटा त्याचे करती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. माझ्या वंशामध्ये असा दुराचारी पुत्र जन्माला आलेला आहे की तो माझ्या प्रित्यार्थ काही करू शकत नाही असं तो बोलतो. म्हणून पितृदोष लागेल. जवळजवळ 99, याचा आवाज थोडासा वाढवा, 99% लोकांना पितृदोष आहे. किती? 99%. आपल्याला कधी कळतं? आपण ब्राह्मणाकडे गेलो, कुंडली दाखवली की ब्राह्मण काका सांगतात तुम्हाला काय आहे? पितृदोष आहे, तुम्हाला नारायण नागबली त्रिपिंडी आमका श्राद्ध करावं लागेल. आपण ब्राह्मणाकडे गेल्यानंतरच कळावं असं काही नाही. आपल्याला स्वतःला सुद्धा कळलं पाहिजे आपला पितृदोष आहे की नाही. बरं, पितृदोष लागतो कशाने हे मी अगोदर तुम्हाला सांगेन. 1, 10, 13 वर्ष श्राद्ध ह्या विधी व्यवस्थित केल्या नाही तर पितृदोष लागतो. अजून जर बुडिताची इस्टेट घेतली, बुडिताची इस्टेट कळते ना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बुडिताची इस्टेट, बुडिताची इस्टेट घेतली की माणसाला पितृदोष लागतो. एखादं म्हणले महाराज त्यांनी काही ठुलं नव्हतं, त्यांनी सारं विकून टाकलं. म्हणले काही नाही, आमच्याकडे कशाच काय आलं तर फुटका तांब्या जरी त्यांच्या संपत्तीत आपल्याकडे आला ना, फुटका तांब्या, तरी सुद्धा आपला पितृदोष आला. पहा, एक लक्षात ठेवा, आजोबा पंजोबा यांची जर आपण संपत्ती घेत असतो ना, शिंदे महाराज त्यांचे आजार सुद्धा घ्यावे लागतात. आजार, एखाद्या माणसाला अस्थमा दमा, तो दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब त्याला विचारतात म्हणजे अगोदर कोणाला होता? ते म्हणला माझ्या आजीला होता. म्हणजे आजीची संपत्ती घेताना त्या आजीचे आजार सुद्धा घ्या. काहींना कोड फुटलेला असतो, ते विचारतात कोड फुटला कोणाला? ते म्हणले पंजोबाला होता असं म्हणतात. म्हणजे त्यांची संपत्ती घेतली ना, त्यांचे आजार सुद्धा तुम्ही काय करा, घ्या. बरेचसे आजार आहेत, ते काय सगळे सांगत नाही, फुले महाराज तुम्ही अभ्यास करून घ्या. ते आजार काय होता येतात. कारण शुगर सारखा जो आजार आहे तो पूर्वी चेक करण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे ते काही कळत नाही म्हणजे होता का नाही त्यांना शुगर. बस मला मुख्य सांगायचं हे की पितृदोष जे आहेत ते पितृदोष कशाने लागतात? एखाद्या माणसाने न्याय योग्य केला नाही, न्याय करत असताना चुकीचा न्याय दिला तरी सुद्धा पितृदोष काय होतो? लागतो. महिला मंडळी तुमच्यासाठी स्पेशल सांगतो, एखाद्याची सासू मेली, मरू नाही कुणाची, वाटतं सगळ्यांना मरावा, तुम्हाला नाही वाटत म्हणा, ते आमच्या तिकडलं सांगतो आहे की नाही. म्हणले एखादी सासू मेली, जर सासूच्या गळ्यात सोनं असेल, प्रांजल तुला नाही सांगतेच बाळा, त्याचं सासूच्या गळ्यात जर सोनं असेल, त्या सोन्यावर हक्क कुणाचा? खरं सांगा. काय माहिती? म्हणले काय माहित कोणाचा आहे, काय आहे की नाही, कोणाचा आहे? आता आई कोणाचा हक्क आहे सांगा? लेकीचा ना. हा बरोबर, हक्क कोणाचा आहे? लेकीचा आहे. जर मेलेल्या सासूच्या गळ्यातलं सोनं घेतलं की सुनबाईला पितृदोष आला. काहींचे चेहरे पार पडले जाधव सर, ज्यांनी थोडंफार घेतलं जातो कसे हेही सांगतो, नुसता पितृदोष राहतो नाही. बस म्हणून एक सांगतो तुम्हाला, सासूच्या गळ्यातलं जर सोनं असेल आणि सासू मेली तर ते सोनं आनंदाने कुणाला द्यावं? लेकीला द्यावं, मुलीला द्यावं तिच्या. एखादी सुनबाई हुशार जर असेल, ते लक्षात आलं की आपली सासू आता 1-2 दिवसात जाणार आहे, सासूजवळ जायचं, सांगायचं आत्या हे तुमच्या जे गळ्यात आहे ते तुम्हाला वृत्त त्याचा त्रास होतो, ते आधीच काढून घ्यायचं आणि कपाटात ठेवायचं. कपाटात ठेवल्यावर पितृदोष लागत अजिबात लागत नाही. फक्त गळ्यातलं घेतलं तरच पितृदोष लागतो. याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तिची सेवा करा. सेवा करू शकत नाही का? सकाळ सकाळ गरम पाणी द्या आंघोळीला, आहे की नाही, चहा द्या, नाश्ता द्या, जेवण द्या, दुपारी जेवण द्या, परत अगदी 4 वाजता चहा द्या, नाही तर नुसतं पोरं सांभाळा भाजी निसा, आहे की नाही. एवढंच काम आहे तुम्हाला? हो म्हणतात त्या. एवढंच काम सांगता काय? बा संध्याकाळी त्यांना अंथरून टाकून द्या, 1 तांब्याभर पाणी उशाला ठेवा आणि विचारा, आत्या तुमचे पाय दुखतात का? पाय दाबून देऊ का? आत्या तुमचे हात दुखतात का? हात दाबून देऊ का? आत्या तुमचं डोकं दुखतं, झेंडूबाम लावून देऊ का? है की नाही. अशी सेवा करतात ना. आणि म्हणा आत्या तुमचा गळा दुखतो का? है की नाही. बस ते जाऊ द्या, विनोदाचा भाग. तुम्ही जर सेवा केली तर मला सांगा, सासू मुलीपेक्षा सुनेला जास्त जीव लावीन ना. म्हणून सेवा करा. जर सेवा केली तर पितृदोष राहणार नाहीये. ज्याने आईवडिलांची सेवा केली का त्या सुद्धा पितृदोष कमी होतो. अनेक गोष्टीने जाधव सर पितृदोष माणसाला काय होत असतात, लागत असतात. जवळजवळ 7 पिढ्यापर्यंत
पितृदोष आपल्या वाट्यावर येतात. किती पिढ्या? 7 पिढ्या. एक जुनी म्हण होती, म्हणजे आजोबांनी केलं तर नातवाला फेडावं लागतं, आहे की नाही. आता लोक म्हणतात काय आजोबा नातवाचं नाही, हे हाताचं ह्या हाताला, ह्या हाताचं ह्या हाताला नाही, हे पितृदोष आहे. जर पितृदोष आजोबाला असेल तर तो सुद्धा नातवाला येतो. बस अनेक याच्या पाठीमागची उदाहरणं आहेत, पण काही उदाहरणं अशी असतात की ते समाजात सांगून त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मला मुख्य सांगायचं आहे, ह्या गोष्टीने माणसाला काय होतं, पितृदोष लागतो. आता पितृदोष आपल्याला आहेच की नाही हे कसं कळेल, तर यासाठी 4 गोष्टी सांगेल. जर आपण आपल्या घरी जेवत असू द्या, पाहुण्याच्या घरी जेवत असू द्या, कुठं लग्नात जेवत असू द्या, जर आपल्या ताटात खडा लागत असेल आणि केस निघत असेल तर समजून घ्यायचं मला काय आहे, पितृदोष आहे. म्हणजे शेजारी मनुष्य जेवतो, याच्या ताटात कधी खडा लागत नाही, केस निघत नाही, माझ्याच ताटात नेमका खडा निघतो आणि केस लागतो, मला काय आहे, पितृदोष आहे. अजून आपल्या स्वप्नामध्ये आजोबा पंजोबा खापर पंजोबा मेलेली माणसं येत असतील तर समजून घ्यायचा आपला पितृदोष आहे. रात्रीच्या वेळेस आपल्याला 11-12 वाजता तहान लागली, पाणी पिऊ वाटलं आणि काहीतरी खाण्याची इच्छा झाली, समजून घ्यायचा आपला पितृदोष आहे. अजून घरामध्ये सगळी माणसं जेवायला बसली आणि जेवायला बसल्यानंतर अगदी बोलता बोलता काहीतरी वाद निर्माण झाला, जेवत्या ताटावरून माणसं उठून गेली की समजून घ्यायचं काय आहे, या घरात पितृदोष आहे. म्हणून काही ठिकाणी तर असा प्रकार आहे, महिला मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, काही महिला मंडळी सवय लागून गेली, तो मनुष्य दिवसभर बाहेर काबाड कष्ट करत असतो, काय लोकांचे मान अपमान सहन करतोय की नाही. मान अपमान सहन करत असताना तसं काही खडखड वाजू नका, काही नका वाजू, हा काय नाही, 15 मिनिटात होणार आहे. म्हणजे लोकांचे मान अपमान जे आहे तो सहन करत असतो की नाही. त्यांनी ठरवलेलं असतं, ज्या आरती बाहेर आपण लोकांचे मान अपमान सहन करतो, त्या आरती घरच्यांनी माझा मान अपमान केला तर काय, हे तर माझीच आहेत, हे काय आहेत, माझीच आहेत, म्हणून घरच्यांचे सुद्धा मान अपमान सहन करत असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगेल, काही महिलांनी आपल्या मालकाला जेवायला वाढलं की त्यांचं बोलणं चालू होतं. तो जेवढं तोंडाने अन्न खातो का, तोंडाने अन्न खातो ना, तेवढंच कानाने यांचं बोलणं खात असतो. आजपासून संकल्प करायचा, मालक कसाही वागू द्या, काही म्हणू द्या, पण जेवण करूस तर त्याला काही म्हणायचं नाही, हे ठरवून घ्यायचं. काय करूस तर, जेवण करूस तर. बाकी जेवण झाल्यानंतर मग त्याला तुम्ही भांडा, नाही तर भांडू नका. घरीदारी मातीच्या चुलीत शिंदे महाराज, आहे की नाही, फक्त तेवढं सांभाळलं म्हणजे झालं, बास. मला मुख्य सांगायचं आहे, ह्या जर गोष्टी आपल्या जीवनात घडत असतील तर आपण समजून घ्यायचं आपला पितृदोष आहे. तो पितृदोष कमी कशाने होईल, तर एक सांगेल, वडाच्या झाडाची सेवा केली तर पितृदोष कमी होतो, पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर पितृदोष कमी होतो, बेलाच्या झाडाची सेवा केली तर पितृदोष कमी होतो. जो कुत्रा आहे का, त्या कुत्र्याला जर भाकरी दिली तर पितृदोष कमी होतो, कावळ्याला घास दिला तर पितृदोष कमी होतो. आणि एक तुम्हाला सांगेल, पाण्यामध्ये जे मासे आहेत का, त्या माशाला जर आपण भात शिजून अन्न टाकलं तर पितृदोष कमी होतो. जी गावरान गाई आहे, पवित्र गो माता आहे, त्या गाईला जर आपण चारा दिला तर पितृदोष राहत नाही. कारण गाईच्या संपूर्ण शरीरामध्ये 33 कोटी देव असतात. एखादा संस्कृत शिकलेला असेल तो म्हणले कोटी म्हणजे प्रकार, असू द्या, 33 प्रकारचे देव का होईना गाईच्या संपूर्ण शरीरामध्ये असतात. कारण असं सांगतात, गाई मातेला वरदान आहे. गयासूर नावाचा जो दैत्य आहे का, तो दैत्य गाईच्या मुखामध्ये पितृपंधरवाड्यात वास करत असतो. म्हणून गाईला चारा द्यायचा, किंवा एक गोमाता आपण दारात सांभाळावी, तिला सकाळ सकाळ चारा द्यावा, तिची पूजा करावी, तिच्या 5 प्रदक्षिणा घालाव्या, कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. महाराज सांगतात, भूत दया गाई पशुचे पालन, ब्रह्माने जब सृष्टि रचाई, गौ माता जगतारन आई. ब्रह्माने जब सृष्टि रचाई, गौ माता जगतारन आई. गौ शरीर मानो देवालय, ब्रह्मा विष्णु शिव का शिवालय. ब्रह्माने जब सृष्टि रचाई, गौ माता जगतारन महाराज सांगतात, गोमाता ही पवित्र एक काय आहे,
तर मंदिर आहे ती एक धर्माची देवी आहे. जर तिची सेवा केली तर कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. म्हणून गोमाता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, वर्ष श्राद्ध 10वा 13वा हे विधी करणं गरजेचं आहे. हे विधी झाल्यानंतर आपल्याला पितृदोष राहणार नाहीये. प्रत्येकावर पितृदोष आहे हे लक्षात ठेवा. हे जातो कशाने हेही मी सांगितलेलं आहे. कधीतरी माणूस अगदी निवांत आहे त्यावेळेस माणसाने विचार करावा. मनुष्य निवांत कधी असतो? कधीच निवांत नसतो. काहीतरी त्याच्या डोक्यात चालूच असतं. पण महाराज सांगतात एकटा आलेला आहे, एकटा ना, तर आपण एकटे जाणार आहोत. म्हणून कधीतरी एकटे राहण्याची सवय लावली पाहिजे स्वतःला. अकेला आया सो अकेला जाएगा. एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची एकलेची यावे एकलेची जावे. आपण एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. मग एकटं राहायला काय अडचण आहे? एकटं राहिल्यावर माणूस म्हणतात काही नाही राहिलो असतो एकटं, पण मला आता काही नाही करमत नाही म्हणे. आता करमत नाही म्हणून एकटं राहायचं का? एक तुम्हाला सांगेल, एखादा मनुष्य शिंदे बाबा राहू शकतो एकटा, पण कधी त्याच्याकडे मोबाईल असला तो कवर एकटं राहील. ही रील बघितली की ती रील, ती रील बघितली की ती रील. आजकाल एवढी लोक मोबाईल पाहतात अगदी प्रमाणाच्याच बाहेर. कीर्तनात बसले तरी मोबाईल पाहतात, माईक सिस्टीमवाले सुद्धा मोबाईल पाहतात. तुम्ही नाही बरं पाहत तिकडे दुसरीकडे. त्या दिवशी एक सिस्टीमवाला त्या सिस्टीमपाशी बसल्यासारखा मोबाईल पाहत होता. त्याला मी एकदा सांगितलं होतं, म्हणलं तू मोबाईल पाहू नको, मला राग येतो मोबाईल पाहिला. तरी ते मोबाईल पाहिला. कीर्तन झालं त्याला म्हणलं तो एवढं लक्ष देऊन कीर्तन ऐकलंय, आता पुन्हा माझी तारीख असली तूच उभा राहा म्हणलं. आता काय तुम्हाला सांगावं, घरामध्ये अशी परिस्थिती आहे, पत्नी मोबाईल पाहते, पती मोबाईल पाहतो. तो घरातून मेसेज करतो स्वयंपाक झाला का, जाधव सर तिकून मेसेज येतो थोडं थांबा, दम निघत नसला तर उठा. उठा म्हणजे जेवाय नाही, तिकडं जीवन कुठे जाऊ. आजकाल माणसं बोलत नाहीत, मोबाईल पाहतात. पूर्वी माणसं जी आहेत का ती एकमेकात संवाद करायची, एकमेकाबरोबर बोलायची. एकमेकाबरोबर बोलल्यानंतर त्यांना राग कमी येत होता. आता जी माणसं जास्त मोबाईल पाहतात का महाराज, त्या माणसाला जास्त राग येतो, जास्त राग येतो त्याला. तो असा एकलकोंडा झाल्यासारखा झालेला आहे, कारण सहज त्याला काहीतरी एखादं बोललं आणि त्याला राग येतो. पूर्वीच्या काळात बरीचशी हाका मारताना त्याच्या नावाने कमी लोक हाका मारायचे, त्याला त्याच्या बापाच्याच नावाने हाका मारायचे, तरी त्याला राग येत नव्हता. का? चेष्टा मस्करी आनंदी जीवन जगत होती माणसं. आजकाल अगदी ते मोबाईल पाहून फार लोकांना राग यायला लागला, फार जास्त राग यायला लागला. बस मला मुख्य सांगायचं नाही, कधीतरी मुख्य सांगायचं आहे, कधीतरी एकटे राहा आणि एकटे राहून विचार करा, मी जन्माला का आलो हा विचार करा. जन्माला येण्याच्या पाठीमागं अनेक कारणं आहेत. शास्त्राने त्यातले मुख्य 3 कारणं सांगितले आहेत. एक आहे कर्म. महाराज सांगतात, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे आणि ते भोगावे यावे ध्यायका. पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेलं कर्म, ते कर्म भोगण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत. आणि जन्माला येऊन पाठीमागच्या जन्मातील कर्म भोग आपण भोगत आहोत. कर्म देवादिकाला सुद्धा चुकलं नाही तर आम्हाला काय कर्म चुकणार आहे? देवाला कर्म चुकलं नाही. एक छोटं उदाहरण सांगेल. म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र यांनी लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना अरण्यात होते, त्यांची आणि सुग्रीवाची भेट झाली. सुग्रीवाची भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितली आपलं दुःख. सुग्रीवाने प्रभूला सांगितलं, प्रभूने प्रभूचं दुःख सांगितलं.
माझी पत्नी जी आहे ती रावणाने चोरून नेलेली आहे. त्यांनी सांगितलं माझं राज्य माझ्या भावाने घेतलेलं आहे आणि मला हिसकावून दिलेलं आहे, हाकलून दिलेलं नाही, काही ठेवलेलं नाही. त्यावेळेस प्रभू सांगतात काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्रजी त्या सुग्रीवाला सांगतात की तू जा आणि युद्ध कर. तो गेला, आवाज दिला बालीला, वालीला म्हणा. वाली बाहेर आला, घनघोर युद्ध सुरू झालं आणि वालीने त्या सुग्रीवाला खूप मारलं. सुग्रीव कसा बसा तिथून निसटला आणि पळत देवाकडे आला. म्हणला देवा काय मैत्री निभावली म्हणले, तुम्हाला मानलं पाहिजे देवा. जर अशीच मैत्री निभावायची होती देवा तर तुम्ही मला इथंच मारायचं म्हणले, कशाला तिकडे पाठवलं म्हणजे त्याच्या हाताने मारायला, इथंच संपवायचं. देव हुशार आहेत. महाराज सांगतात चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देवासारखं हुशार कोण नाही कृष्ण महाराज. आपल्याला वाटतं आम्ही हुशार आहोत, वाटतं की नाही, फार वाटतं, पण देवासारखं हुशार नाही. जाधव सर काही लोक पहा किती नाटकं करतात, त्याच्याबद्दल मला नाही. अगदी मंदिरापुढे गेले ना शिंदे महाराज असं नाक वडतेत, कान वडतेत, तोंडात मारून घेतेत, रामकृष्ण वा तोंडात मारून घेतात आणि असं तिथं काय करतात, नाक घासतात पर देवासमोर. मला सांगा देवासमोर नाक घासायला का देवाला माहीत नाही का? देवाला सगळं माहीत आहे. आपण पाप केलं हे देवाला माहीत आहे आणि आपण पुण्य केलं सुद्धा देवाला माहीत आहे. हे सगळी गोष्ट देवाला माहीत आहे. म्हणून असे नाटकं करण्यापेक्षा म्हणे विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे. देव नाही अशी जागा नाही तरी सुद्धा देव हुशार आहे. देवाने त्याला सांगितलं तुम्ही दोघं दिसायला काय आहेत सारखीच आहेत, त्यामुळे मला ओळखू आले नाही. आता पहा दीपक महाराज देव हुशारच होते. त्यांनी आता हे असं खोटं सांगितलं त्याला, पण म्हणले तू उद्या जा, तुझ्या गळ्यात हार घालतो, तू उद्या जा. दुसऱ्या दिवशी गेला, सुग्रीवाचे आणि बालीचे युद्ध सुरू झालं. एवढं युद्ध भगवंताने झाडाच्या आड उभा राहून बालीला सुग्रीवाला बाण मारला, आपल्या बालीला बाण मारला, बाली खाली पडला. बाली खाली पडल्यानंतर बाली मोठमोठ्याने रडू लागला. सगळ्यांना वाईट वाटू लागलं की म्हणले बाली का रडतो आता? प्रभूंनी विचारलं, म्हणजे तू का रडतो, तू मरतो म्हणून रडतो का? त्याने सांगितलं मी मरतो म्हणून रडत नाही. म्हणजे मग तुझी सगळी संपत्ती ही सगळी जाणार आहे, तुझी प्रिय पत्नी, तुझा अंगदासारखा मुलगा, यांना तू सगळ्यांना सोडून जाणार आहे म्हणून रडतो का? त्याने सांगितलं मी मरतो म्हणून रडत नाही, माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही की मला मरण देवाच्या हातून आलेलं आहे. माझी पत्नी मुलं हे सोडून जातो म्हणूनही मी रडत नाही. म्हणले मग का रडतो? म्हणले रडतो एवढ्यासाठी देवा, आमच्या भावाभावाची भांडणं होती म्हणे देवा, पण तुम्हाला मध्ये काही बोलायची गरज नव्हती, है की नाही, तरी तुम्ही मध्ये आलात म्हणले आमच्या. बरं आलात ते आलात देवा, तुम्ही ग बसावं की नाही, ग बसले नाही. झाडाच्या आड उभा राहून देवा तुम्ही मला बाण मारला. देवा तुमचं कर्म बनलं, आता मला सुद्धा एक दिवस तुम्हाला बाणच मारावा लागेल देवा, म्हणून मी रडतो. म्हणून कृष्ण अवतारामध्ये ज्या व्याधाने श्रीकृष्ण भगवंताला बाण मारला तो व्याध दुसरा तिसरा कोण नसून तो कोण होता? वाली होता. वाली. म्हणून देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, योग घडला सीता देवी, कर्मे मन्मथ झाला श्रीराम. प्रारब्ध कर्म कोणाला चुकलं नाही. तुम्ही आम्हाला ही प्रारब्ध कर्म चुकत नाही. दीपक महाराज मी तर सांगेल प्रारब्ध कोणाला चुकूही नाही, प्रारब्ध भोगून सारावं. कारण नित्य कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, प्रारब्ध कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म, संचित कर्म, हे जे कर्म आहे, संचित म्हणजे साठवणं आणि प्रारब्ध म्हणजे त्याचा विनियोग करणं. त्याचा विनियोग करणं गरजेचं आहे. म्हणून देवादिकाला चुकलं नाही तर तुम्ही आम्हाला काय चुकणार आहे? म्हणून तुम्ही आम्ही जन्माला कशासाठी आलो? पाठीमागच्या देहातील कर्म भोग भोगण्यासाठी तुम्ही आम्ही जन्माला आलो. एक कर्मामुळे आलो. दुसरं कारण महाराज सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि मरणी जयाजे आठवे तो तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची येत्वा. मरणाच्या वेळेस माणसाला जी आठवण होईल त्या आठवणीप्रमाणे त्याला देह प्राप्त होत असतो. एक सुप्रसिद्ध उदाहरणे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजांना सुद्धा काय झालं म्हणले तर हरणीची योनीत जावं लागलं. जड भरत राजा ऐश्वर्य संपन्न होते, राजाला वैराग्य झालं, राजा अरण्यात गेले. वैराग्य कशाला म्हणतात? ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत मानलेल्या भोगाच्या त्यागास वैराग्य म्हणतात. म्हणजे प्राप्त असलेला भोग त्याचा त्याग म्हणजे वैराग्य.
आहे की नाही. दीपक महाराजांना सुद्धा वैराग्य आहे की नाही. त्याचा त्याग म्हणजे वैराग्य. एखादी गोष्ट प्रांजल आपल्याकडे आहे आणि त्याचा त्याग केला म्हणजे वैराग्य. काही लोकांकडे ती गोष्ट नसते आणि तरी त्याचा त्याग म्हणजे वैराग्य म्हणतात. एखाद्याच्या पायात चप्पल नाही, तो बिना चप्पलीचा चालला, ते म्हणले याला चप्पल नाही, तर राईट आपलं वैराग्य. दुसरा म्हणला काही वैराग्य नाही, याची कोणतरी आत्ताच नेली म्हणला. वैराग्य आहे का? वैराग्य नाही. आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. मी विनोदाली नेहमी सांगत असते एक छोटं उदाहरण. तिकडे काशी गयाला गेलं ना अयोध्येला की श्राद्ध करायला होतात महाराज. श्राद्ध केले की ते वातावरण तर झालं नसतं. ते म्हणले काय ते सोडा. काय सोडला? कोणी म्हणलं चहा सोडला, कोणी केळी सोडली, कोणी सफरचंद सोडलं, कोणी दूध सोडलं. तंबाखू नाही कोणी सोडित मला, पण असे काही ज्या वस्तू आहेत ते काय करतात सोडतात. आता एक मनुष्य माझ्याकडे ते म्हणलं महाराज केळी नव्हती सोडायला पाहिजे, मी केळी सोडली, मला तर केळी फार आवडते. असं म्हणलं मला वाटलं काहीतरी विशिष्ट असेल. मी बाकीच्या सगळ्या लोकांनी विचारलं तू काय सोडलं, तू काय सोडलं, तू काय सोडलं. एक म्हणून दीपक महाराज आपल्या इकडे सत्य ही काही दुष्टर्म नाही. ते म्हणलं मी फणस सोडलं. फणस, त्याचं वय 60 वर्ष. काय सोडलं? फणस. मी म्हणलं मला सांगा तुम्ही 60 वर्षात फणस किती बारे खाल्लं? ते म्हणलं पठ्ठेने अजून फणसच पाहिलं नाही. आता तुम्ही सांगा जी गोष्ट पाहिलीच नाही त्याचा त्याग म्हणजे वैराग्य का? त्याचा त्याग म्हणजे वैराग्य नाही. जी गोष्ट प्राप्त आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य. तर जडभरत राजा अरण्यात गेला, त्याला हरणी सापडली. ती कथा सगळ्यांनी ऐकलेली आहे. शेवट मरणाच्या वेळेस त्याला हरणाची आठवण झाली तर हरणाची योनीत जावं लागलं. एक छोटं गोड उदाहरण सांगेल. एक साधू महात्मे होते. ते साधू महात्मे भूत भविष्य वर्तमान जाणण्यात पटाईत होते. असे साधू महात्मे शेवटच्या वेळेस आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे, म्हणले बाळांनो मी 2-4 दिवसात ये लोक सोडून परलोकाला जाणार आहे, पण मी गेलो माझी चिता पेटली की तुमच्या कानात पखवाजाचा आवाज येणार आहे. म्हणजे पखवाज येत म्हणून मी सांगतो ना, म्हणजे पखवाजाचा काय होणार आहे? आवाज येणार आहे. गुरुजी गेल्यानंतर सगळे आता गुरुजी भूत भविष्य वर्तमान जाणण्यात पटत होते. भरपूर समाज आला आणि तो समाज आल्यानंतर त्या गुरुदेवांना घेऊन गेला, स्मशानभूमीत गेला, चिता रचली, चिता पेटली. पण शिंदे महाराज या शिष्यांना काही पखवाजाचा आवाज आला नाही. हे चौघे एकमेकाला विचारतात तुझ्या कानात आला का रे, तुझ्या कानात आला? ते म्हणले नाही आला. नाही आला म्हणल्यानंतर पोळ महाराज त्यांना दुःख झालं. ते म्हणले आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं, पण ज्या अर्थी पखवाजाचा आवाज आला नाही त्या अर्थी आपले गुरु निज धामाला गेले नाहीत. पण हे कोणाला म्हणायला नको. जर आपण कोणाला म्हणलं तर आपल्या गुरुजीचा अपप्रचार होईल, म्हणायला नको. ते शांत राहिले. एक 4-8 दिवसानंतर त्या रस्त्याने त्या गुरुजीचे गुरुबंधू आले होते. त्यांनी विचारलं, म्हणजे इथं आमचा गुरुबंधू राहत होता. त्यांनी सांगितलं ते वारले गेले. म्हणले निजधामाला गेले. ते एका शिष्याने दुसऱ्या शिष्याला सांगितलं, म्हणले आपल्या गुरुजीचे गुरुबंधू आहेत तर यांना विचारा, हे सांगतील. त्यांना विचारलं, म्हणले का हो आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं मी निजधामाला गेल्यानंतर तुमच्या कानात पखवाजाचा आवाज येईल, पण आमच्या कानात काही तसा आवाज आला नाही, पहा तरी काय झालं. बास. ते म्हणले गुरुजी कुठं झोपले होते सांगा. म्हणले ह्या गादीवर झोपले होते. बरं, ते तिथं झोपले. म्हणले सांगा कसे झोपले होते? तसेच झोपले. बरं ही खिडकी आहे म्हणले इथं, ही उघडी का बंद होती? ती म्हणली खिडकी उघडी होती. म्हणले खिडकी उघडा. खिडकी उघडली. बाहेर एक बोरीचं झाड होतं. त्या बोरीच्या झाडाला एक बोर लागलं होतं. त्यांनी सांगितले एक काम करा, ते बोर तोडून आणा. ते बोर तोडून आणलं आणि ते बोर असं काय केलं, फोडलं. त्यात एक छोटी आळी होती. आळी ऊन जास्त असल्यामुळे त्या आळीला ऊन लागलं आणि ती आळी काय झाली, मेली. आळी मेली की या चौघांच्या कानात पखवाजाचा आवाज यायला लागला. ते म्हणले आपले गुरुजी आता निजधामाला गेले. म्हणले हो आता गेले, कारण मृत्यूच्या वेळेस ज्यावेळेस मृत्यू जवळ आला, काळ जवळ आला का त्यांना हे बोर दिसलं म्हणले, आणि त्याची इच्छा ह्या बोराकडे गेली. त्यामुळे त्यांना त्या आळीच्या योनीत जावं लागलं. आता त्या आळीच्या योनीतून सुटले आणि त्यांना काय झालं, निजधामाला गेले. म्हणून मी एक सांगतो, आणि मरणी जया जे आठवे ते तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची येत्वा. माऊली सांगतात मरणाच्या वेळेस माणसाला जी आठवण होईल का त्याप्रमाणे त्याला देह प्राप्त होत असतो. म्हणून एक आपण जन्माला आलो कशासाठी, कर्म. दुसरं वासना. तिसरं पाप आणि पुण्य. पाप पुण्य समान समी. पाप आणि पुण्य समान झालं की हा नरदेह आपला प्राप्त होतो. मिळालेला नरदेह आपल्याजवळ किती दिवस आहे. महाराज सांगतात उपजले ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली. हा देह आपल्याजवळ कुठपर्यंत आहे, कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आहे.
कर्म संपला की आपला हा देह सोडून जायचा आहे. जशी जन्माला येण्याची 3 कारणं आहेत तशी मृत्यूची 6 कारणं आहेत. आता ती सगळी कारणं सांगत बसत नाही, आपल्याला 15-20 मिनिटं वेळ राहिली आहे. ती 6 कारणं फक्त मी सहज सांगून जाईल. म्हणजे एक आहे तीर्थ मृत्यू, एक आहे स्वइच्छा मृत्यू, एक आहे परीच्छा मृत्यू, एक आहे काल मृत्यू, एक आहे महाकाल मृत्यू. आता तुमचा आमचा जो मृत्यू आहे का तो काल मृत्यू आहे. आपला प्राण तोंडातून जातो, नाकातून जातो, कानातून जातो, डोळ्यातून जातो. आपला प्राण जो आहे तो जातो, त्याला ऊर्ध्वगती म्हणतात. एक आहे अधोगती. अधोगती विरुद्ध दिशेने प्राण गेला की अधोगती आहे. डोळ्यातून, नाकातून, कानातून, डोळ्यातून गेला की त्याला ऊर्ध्वगती आहे. बस मनुष्याला हा देह मिळाला. देह मिळाल्यानंतर महाराज सांगतात मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. पण हा विचार न करता त्याला आशा सुटते. एवढी आशा वाईट आहे की विचारू नका. जे काही कोणाकडे चांगली गोष्ट दिसेल ती वाटतं मलाच असावी. फुले महाराज खरे काय असावी, मलाच असावी अशी काय आहे, प्रत्येकाला आशा आहे. आशेने बरीचशी माणसं संपलेली आहे. एक छोटं उदाहरण पहा. म्हणले एक मनुष्य त्याने देवाची प्रार्थना केली, देव प्रसन्न झाले. म्हणजे माग तुला काय मागायचे ते. म्हणजे मला जमीन पाहिजे, जमीन. देवाने सांगितलं जमीन भरपूर मिळेल, श्रीगोंद्याला मिळेल, आळंदीला मिळेल, कुठेही मिळेल, भरपूर मिळेल, काही काळजी करू नको. म्हणले बस. म्हणले इथून पुढे जे हे सगळं पटांगण दिसतं का, म्हणले पटांगण ते सगळं आपलंच आहे. म्हणे कोणाचं आहे, आपलंच आहे. कोणी सांगितलं, देवाने. दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत म्हणले पळ तू, किती फळ, कितीही पळ. म्हणले जेवढा पळशील तेवढी जमीन तुझीच. हा सकाळी सकाळी उठला जाधव सर, हा लवकर उठला. याने तोंड धुवायचं, काही खायचं पियचं ना, त्यांनी नाही, त्यांनी दिवस उगवायची वाट पाहत होता. दिवस उगवला याने पळायला सुरू केलं. एवढा पळत होता, एवढा पळत होता, अगदी त्याला 9 वाजता नाश्ता करण्याची इच्छा झाली. बरं, त्याला वाटलं नाश्ता करावं, पण म्हणला नाश्ता करण्यात जर गुंतलो तर 1-2 एकर जमीन माझी वाया जाईल. तो तसाच पळू राहिला. 1 वाजता त्याला भूक लागली, अन्न नाही, पाणी नाही, तरी तो तसाच पळतो. तो म्हणला 2-4 एकर जमीन बुडन जेवाय बसलो तर तसाच पळू लागला. एवढा पळाला, एवढा पळाला, 5-6 वाजेपर्यंत पळाला. दिवस आता त्याला असं दिसत होता आणि तो पळत होता. दिवसभर उपवासी आहे, अन्न पाणी वाचून पळाल्यामुळे त्याचा प्राण कंठास आला, कंठात. त्याच्या लक्षात आलं आता आपलं शरीर थरथर कापतं. म्हणले आता आपण पळू शकत नाही. पण ते म्हणला काही नाही, अजून दिवस थोडा राहिलाय, तेवढंच 5-6 एकर उरकून घेतो. म्हणे अजून पळतो, तो खाली पडतो. त्याचा प्राण जो आहे का तो प्राण कंठातून बाहेर येतो, तो मरतो. पण मरता मरता दीपक महाराज तो असा पुढं हात करून खून करून मरतो. एवढी जमीन माझी. मला सांगा, एवढा पळाला, शेवट काय राहिलं, काही राहिलं नाही. म्हणून आशा वाईट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यासाठी गोड उदाहरण देतात. म्हणजे मासे पकडणारे जे लोक असतात का, ते पाण्यामध्ये काय सोडतात, गळ सोडतात, गळ. आणि त्या गळाला काय बांधतात, खाली दवना. तुमच्याकडे दवनाच म्हणतात ना, दवना बांधतात. आणि दवना असं सोडून दिल्यानंतर त्या दवण्याला पाहून मासा त्या दवण्याकडे येत असतो. त्यावेळेस दवना त्या माशाला सांगतो, अरे तू मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए तो ऊपर है तेरे लिए. तू माझ्यासाठी येऊ नकोस, तू जर माझ्यासाठी आला तर वर तुझ्यासाठी कोणीतरी बसलेला आहे. हे कोण सांगतं, दवना सांगतो मासा. पण मासा ऐकत नाही. मासा म्हणतो थांब, तुला मरणाची भीती वाटते वाटतं, आता मी येतो तुला खातोच. मासा धावत येतो, तो दवना खातो. दवना खाल्ल्याबरोबर त्या दवण्याच्या बरोबर गळ सुद्धा त्या माशाच्या घशात जातो. माशाचा घसा फुटतो आणि मासा मरतो. अभंगाचं प्रथम चरण. हौसाची ये आशा, हौसाची ये आशा, गळगे मासा, हौसाची ये आशा, आशा
आमिषाचे आशा गळगिळे मासा, फुटून या घसा मरण पावे. त्याचा घसा फुटतो आणि मासा मरतो. मासा म्हणजे हे महाराजांनी फक्त गोड असं उदाहरण दिलेलं आहे. शेवटच्या वेळेस लक्षात येतं, ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत होतो ते सुद्धा आपल्याला वाचवायला येणार नाही. एक प्रमाण शिंदे महाराज सगळ्यांच्या पाठ असतं. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या पाठ असतं, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या पाठ असतं. कोणतं? कृष्ण महाराज नाही कोणाचे कोणी नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, आणतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून सगळ्यांच्या पाठ आहे. पण शेवट कोणी येत नाही. महाराज सांगतात त्यावेळेस मात्र त्या कृपाळू भगवान परमात्मेची हा जीव काय करत असतो? आठवण करत असतो. आठवण त्याच्या लक्षात येतं आपल्याला आता कोणीही सोडवणार नाही. यासाठी सुद्धा अनेक गोड अशी उदाहरणं देता येतील, पण आपली वेळ संपत आलेली. म्हणून महाराज एक आहे, मनुष्य मेल्यानंतर पहिलं पिंडदान जे आहे का ते कुठं आहे? तर जिथं मेला तिथं आहे. दुसरं पिंडदान उमऱ्यावर आहे. तिसरं पिंडदान त्याला बाहेर काढले स्नान घातली तिथं आहे. मग त्या माणसाच्या पदरामध्ये 1 रुपया आणि आळणी भात बांधलं जातं, त्याला उचललं जातं. उचलल्यानंतर माडावर झोपवलं जातं आणि स्मशानभूमीत नेतात. स्मशानभूमीत नेल्यानंतर चिता रचली जाते. चिता रचल्यानंतर काही ठिकाणी 3 वेडे घालतात, काही ठिकाणी 5 वेडे घालतात. जिथं 3 घालतात, 3 का घालतात? रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण 3 गुणातीत ध्येय होता म्हणून 3 वेडे घालतात. 5 वेडे जिथं घालतात का म्हणजे पंचतत्वाचा हा ध्येय आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा पंचतत्वाचा आहे म्हणून किती वेडे घालतात? 5 वेडे घालतात आणि पाठीमागे येतात. माघारी आल्यानंतर सर्व महाराज सांगतात टाकुनी पळती रांडा पोरे नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानभूमीत नेतात आणि सर्वजण माघारी फिरतात. टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. शेवटच्या वेळेस माग फिरतात. आता माघारी आल्यानंतर कोणी रांगोळी काढतं ही ती कथा सगळ्यांना माहीत आहे. रांगोळी काढल्यानंतर दशक्रिया विधीच्या वेळेस दाव्याच्या वेळेस कावळा शिवला तरी दावा झाला, नाही कावळा शिवला तरी दावा झाला. गाई शिवली तरी दावा झाला, नाही गाई शिवली तरी दावा झाला. ब्राह्मण काका दरबारचा कावळा करून विशिष्ट प्रकारचे मंत्र उच्चारले की दावा झाला. आता पहा, कधी तो जो पवित्र आत्मा आहे, देहाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आपला जो हा देह आहे हा स्थूल देह आहे. हा स्थूल देह गेल्यानंतर आपल्याला देह प्राप्त होतो सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहाचं प्रमाण सांगितलेलं आहे अंगुष्ठ प्रमाण. अंगठे एवढा देह काय होतो आपला प्राप्त होतो. आणि तो देह ज्या ठिकाणी दावा आहे का त्या ठिकाणी येतो. म्हणजे दाव्यावरचा ज्या पिंडदानावरचा त्या पिंडावरचा जो आत्मा आहे का तो कोणाला दिसतो? कावळ्याला दिसतो. म्हणले कावळ्याला दिसतो. म्हणले पहा, कधी कधी कावळा जवळ येतो, शिवत नाही, असा माघारी सरतो. ज्या माणसावर गेलेल्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास आहे असा व्यक्ती जर गेला, दर्शन घेतलं सांगितलं काही काळजी करू नका, पाठीमागच्या मी व्यवस्थित लक्ष ठेवील. हा मनुष्य पाठीमागे येऊन बसतो न बसतो तोच कावळा शिवतो. म्हणले कावळ्याला कसं दिसतो? पहा, काही अशा गोष्टी आहेत की आपल्यापेक्षा ते हुशार आहेत, विद्वान आहेत. एक तुम्हाला सांगेल, पूर्वीच्या काळी महिला जे आहेत का महिला स्वयंपाक करायच्या. आताही महिला स्वयंपाक करतात. शहरात करावं लागतं थोडंसं, ते जाऊ द्या, तुमचं नाही सांगत ना काही, आमचं सांगितलं काय. म्हणले काय महिला स्वयंपाक करतात, पण आई महिला स्वयंपाक कुठं करायच्या? ओट्यावर करायच्या. चूल असायची आणि त्याच्यावर स्वयंपाक करायच्या. तवा लोखंडाचा असायचा. तो तवा लाल झाला, लाल. काय म्हणायचं महिला? काय झाला? तवा लाल झाल्यावर काय म्हणायचे? म्हणजे तवा हसला म्हणायचा, आहे की नाही? तवा हसला. आता भाकरी करणारी हसा ना, तर तवा कसं काय हसणार आहे? म्हणले तवा हसला म्हणायच्या. आणि लगेच सांगायचं जर तवा हसला तर काय होणार आहे? पाहुणा येणार आहे. म्हणले कोणतरी पाहुणा येणार आहे. बरोबर 4 वाजता गाडी आली
की मामा उतरायचा. पोरं पळत गेले, मामा आम्हाला माहीत होतं तू येणार आहे. ते म्हणले कसं काय? म्हणले सकाळी आईने सांगितलं होतं. काय? आज पाहुणा येणार आहे. पाहुणा कोण? मामा येणार आहे की नाही. का बरं पूर्वीच्या काही गोष्टी. अजून तुम्हाला सांगेल, मांजर तोंड धुवायला लागली. मांजर काय म्हणायचे? पाहुणा येणार आहे. पूर्वीच्या मांजरी सांगतो ना दीपक महाराज, आताच्या मांजरीला काही कळत नाही. तोंड धुतलं. ते म्हणले पाहुणा येणार आहे. बस. अजून तुम्हाला पुढे सांगेल, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज तर कावळ्याला सुद्धा म्हणतात. कावळा ओढू लागला की म्हणजे पहिलं तो गे काऊ कोकत आहे. कावळ्या तू शकून सांग, आहे की नाही. अशा काही गोष्टी होत्या. एवढंच नाही, आणि जर गावात कुत्रं इवळायला लागलं रात्रीच्या वेळेस तर काय म्हणायचे? कुत्रं इवळायला लागलं म्हणले बहुतेक वर शाळेचा जातो काय नाही. म्हणजे कुत्र्याला पृथ्वीला यम दिसायचे. जसं कुत्र्याला यम दिसायचं का, तसं दाव्याच्या टायमाला त्या कावळ्याला सुद्धा त्या पिंडावरचा काय दिसतो? आत्मा दिसतो. आणि मग मात्र या ठिकाणी 10वा झाला, 13वा झाला, 14व्याचा नैवेद्य झाला की त्या पवित्र आत्म्याचा प्रवास जो आहे का, तो प्रवास उत्तरेच्या दिशेने आहे. तो प्रवास कुठपर्यंत आहे? म्हणजे वर्ष श्राद्धापर्यंत आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जो पवित्र आत्मा आहे का, तो पवित्र आत्मा चित्रगुप्ताच्या समोर त्याचा पाप पुण्याचा हिशोब विचारतात. संत नामदेव महाराज सांगतात, काही माणसं तिथे गेल्यानंतर विचार करतात, काय मी पुण्य करायला पाहिजे होतं, मी चांगलं वागायला पाहिजे होतं, मी कोणाला त्रास द्यायला नको पाहिजे होता. महाराज सांगतात, तिथं गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा आधीच विचार करा. मेल्यावर विचार करण्याच्या पेक्षा अगोदर विचार करा. सगळ्या गोष्टीला माझं माझं म्हणत बसू नका. तर प्रत्येक गोष्टीला आपण माझं माझं म्हणत बसाल तर फजित खोर ठरा. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, 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 आजा नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या
आविसाचे आशा गळगिळे मासा फुटून या घसा मरण पावे मरणाच्या वेळी करी तळमळ आठवी कृपाळ ते वेळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. कथामध्ये अवकाश आपण अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी 2-4 मिनिटांमध्ये आपण सेवा समाप्त करूया. पहा, तो जो पवित्र आत्मा आहे का, तो पवित्र आत्मा या ठिकाणी चित्रगुप्ताच्या समोर जातो. चित्रगुप्त त्याला पाप पुण्याचा हिशोब विचारतो. त्याने सांगितलं, तुमचं पाप जास्त झालेलं आहे, मग तो रडू लागलेला आहे. माझं पाप जास्त झालं, मला नरकात पाठवू नका. त्यांनी सांगितलं, एक वेळेस तुला पुण्य कमवायचा चान्स आहे. म्हणले, कधी? तू ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीला तुझी मुलं, सुना, नातवंड या सर्वांनी तुझ्या प्रित्यार्थ अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, कांचनदान केलं. या दानाचं पुण्य तुला लागेल. म्हणून तो जो याचा विकू कमी का, म्हणून तो जो पवित्र आत्मा आहे का, तो पवित्र आत्मा बरोबर 12 वाजता खाली येतो. शास्त्राप्रमाणे पितरांचा काळ हा 12च्या पुढे चालू होतो. म्हणून या ठिकाणी चंद्रकला आई जपकर ह्या बरोबर आता खाली आलेल्या आहेत. आणि आल्यानंतर त्या सर्वांना पाहतात, कोण कोण आलं हे सगळ्यांना पाहतात. बऱ्याचशा वेळेस फुले महाराज 10व्याला, वर्ष श्राद्धाला, 13व्याला पाठीमागच्या लोकांसाठी जायचं नसतं. जी व्यक्ती गेलेली आहे का त्यासाठी जायचं असतं, कारण ती व्यक्ती इथे येत असते, सर्वांना पाहत असते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा कल्याण इच्छितीत या कुळा. महाराज सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणीची तया कुळा. त्या सगळ्या कुळाचं कल्याण व्हावं असे पितर काय करत असतात, इच्छा करत असतात, इच्छा. म्हणून या ठिकाणी गौरव फोटून त्या ना खुर्ची. अगदी आता बरोबर 12 वाजता आई खाली आलेल्या आहेत, सगळ्यांना पाहत आहेत. आपण जे जे काही पुण्य कमवू ते सर्व पुण्य त्यांना देणार आहोत. हे सर्व पुण्य घेऊन त्या चित्रगुप्ताला हे पुण्य दाखवतील आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, कैलासवासी सौभाग्यवती चंद्रकला बाबासाहेब जपकर ह्या आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. खऱ्या अर्थाने झाडाचं एखादं पिकलं पान गळून पडलं ना, त्याच्याबद्दल माणसाला जास्त दुःख वाटत नाही, ते जाऊ दे, ते पिकलं पान आहे. परंतु आईंचं वय हे कमी होतं, त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, तरीसुद्धा त्या आपल्यामधून गेल्या. एक तुम्हाला सांगेल, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जी माणसं सगळ्यांना आवडतात का, तीच माणसं देवाला सुद्धा आवडतात, देवाला आवडतात. एक सांगेल, प्रारब्ध कर्म कोणाला चुकलं नाही, कोणाला चुकलं नाही. मी मगाही सांगितलं. अगदी एका क्षणात सांगेल, रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु ते काली मातेचे एकनिष्ठ उपासक होते. देवी माता प्रसन्न होती त्यांना. ते ज्या ज्या वेळेस बोलायचे त्यावेळेस देवी यायची आणि त्यांच्यापासून बोलायची. त्यांनी सांगितलं ना, माते मला दर्शन दे, दर्शन द्यायची देवी. शेवट त्यांना गळू आजार झाला गळ्याला, म्हणजे कॅन्सर झाला त्यांना गळ्याचा. कुणाला? रामकृष्ण परमहंसाला. शिष्यांनी सांगितलं, गुरुदेव तुम्ही एक काम करा, तुम्ही आईला सांगा हा आजार बरा करायचा. त्यांनी सांगितलं, मी जर देवीला सांगितलं ना, माते हा आजार बरा कर, आदिशक्ती जगदंबाई 1 मिनिटात माझा आजार बरा होईल, पण हे कर्म तसंच शिल्लक राहील आणि हे भोगण्यासाठी मला परत जन्माला यावं लागेल. म्हणून मला माझं कर्म हे भोगूनच सारायचं आहे. म्हणून आईंना जे त्यांचं कर्म होतं ते कर्म भोगून सारून ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. पण पहा, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अत्यंत सात्विक माऊली होती ही, म्हणून तिच्या पोटी हरिभक्तीपरायण सचिन महाराज जपकर यांचा जन्म झाला. 2 मुली 2 मुलं हा सर्व त्यांचा परिवार आहे. कारण या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था सुरू आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. हे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात.
एक सहज देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागेल. यांच्या योगाने या सगळ्यांकडून नामस्मरण घडत आहे. हे महान कार्य आहे. यांचा माझा परिचय खूप दिवसाचा आहे. सचिन महाराज आश्रमात शिकायला होते तेव्हापासूनचा परिचय आहे. श्री दत्त योगीराज आश्रम महाराज, त्या आश्रमाला अत्यंत गोड सुंदर अशी फुलं लागलेली आहेत. त्याच फुलापैकी सचिन महाराज जपकर हे गोड सुंदर फुल आहे. कृष्णा महाराज हे गोड फुल आहे. आकाश महाराज हे गोड फुल आहे. इकडं तुम्ही पाहिलं असं आमच्या प्रांजल दिदी हे अत्यंत गोड फुल आहे. त्याच श्री दत्त योगीराज आश्रमाचं 2014 सालापासून सुरू असलेला आश्रम आजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. तेव्हापासून माझा परिचय. आपांचा स्वभाव अत्यंत सात्विक स्वभाव आहे. वाटू नको फुलं इथं ठेव इथं. अत्यंत सात्विक आपांचा स्वभाव आहे. आणि आपांनी आईने आपल्या मुलाला वारकरी परंपरेत घातलं. तसं जर पाहिलं तर आपांचे जे वडील होते का, वडील आणि आपांची आई हेही अत्यंत सात्विक आहेत. अशा सात्विक घराण्यामध्ये हा सचिन महाराज या मुलांना अत्यंत छान सुंदरपैकी गायन, अभंग, प्रवचन, कीर्तन, भजन हे शिकवत आहेत. हे सगळी पुण्य कोणाचे असेल तर चंद्रकला आई यांची पुण्य आहे. त्या आपल्यामधून निघून गेल्या तरी तुम्हाला कधी कधी सांगेल, एखादा मनुष्य घरातून निघून गेला ना, पाठीमागच्या माणसांचं खूप चांगलं होतं, खूप चांगलं होतं. लोक म्हणले बहुतेक त्यांनी मागं पाहिलं. म्हणले मागं पाहिलं म्हणजेच तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणी चित्त या कुळा. ह्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रकला आईंचा आशीर्वाद लाभणार आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून आज आपण जे पुण्य केलेलं आहे, कोणी कीर्तन ऐकण्याचं पुण्य केलेलं आहे, कोणी सांगण्याचं केलेलं आहे, बस हे सगळं जे पुण्य आहे ते पुण्य आपण चंद्रकला आईंना अर्पण करणार आहोत. या पुण्याच्या जोरावर त्यांना मोक्ष मुक्ती काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर उदार अंतकरणाने माफ करा. जे बरोबर असेल ते परमपूज्य ब्रह्मलीन दत्तात्रय महाराज सुद्रीक पाटील यांचं समजा. झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. पण एक सहज सांगेल, श्री दत्त योगीराज आश्रम, मुळेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महाराज आता सध्या 220 विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतात. 220 आहेत. पुढच्या वर्षी दीपक महाराज काय माहिती किती 400-500 होतील. नाही, आपली एवढीच बात झाली. 220 विद्यार्थी आहेत. आणि आश्रमाच्या वतीने एक गोशाळा चालवली जाते. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काही गोष्टी बोलण्यासाठी महाराज गोड असतात, पण त्या स्वतः करण्यासाठी गोड नसतात. गोशाळा बोलायला फार गोड आहे, वृद्धाश्रम बोलायला फार गोड आहे, पण ते अनुभवायला. गोशाळेमध्ये 550 गायी आहेत, ज्या आंधळ्या, पांगळ्या, लंगड्या, दूध न देणाऱ्या. आता 550 आहेत. ह्या आठवड्यात 50 गायी आल्या. किती? 50. तुम्हाला सांगेल, एवढ्या सगळ्या गायांचा जो खर्च आहे का चाऱ्याचा, तो रोजचा 25,000चा खर्च आहे. 25,000 रोज. एका दिवशी मनुष्य 25,000 सहज देऊ शकतो. दीपक महाराज तुमसारख्याला वाटलं जाऊ द्या एका दिवसात चारा देऊन टाकू शकतात, पण हे रोजचं आहे ना, एका दिवसाचं ही गोष्ट नाहीये. म्हणून तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, गायी सांभाळा. गायी कसायला देऊ नका. गायी जर कसायला दिली ना कसायाला, तर कसाई गायीला पूर्ण कापत नाही बरं. आधी तिला कापतात, थोडंसं तिचं रक्त बाहेर निघणे एवढं कापतात, पण ती जिवंत राहते. तिच्या अंगावर गरम पाणी टाकतात आणि तिचं कातडी ओढून काढतात. काही संस्थांना सांगावं लागलं संघटनेला की तुम्ही गाय पूर्ण कापा आणि मग तिची कातडी काढा. त्यांनी सांगितलं, जर आम्ही गाय पूर्ण कापली आणि मग जर तिची कातडी काढली ना, तर त्या कातडीला चरबी चिकटते. ती चरबी कशीच बाजूला होत नाही. म्हणून तिला जिवंतपणेच तिची कातडी सोलून काढावी लागते. मला सांगा, साधं आपण नख कापलं तर असाही वेदना होतात. नख कापताना थोडंसं काही लागलं तर त्या गायीचं संपूर्ण शरीराचं कातडं जिवंतपणे काढलं जातं. मला सांगा, ती गायी काय आशीर्वाद देत असेल का? ज्याच्या लेकरा बाळाला तिने दूध दिलं त्याला आशीर्वाद देईल, शाप देईल, शाप. म्हणून तुम्हाला सांगेल, गायी कसायला विकू नका, तिची सेवा करा. आपल्या दारात पाणी पिऊन मेली तरी चालेल, पण कसायला देऊ नका. तुम्ही येऊन पहा आश्रमामध्ये. जर तुमच्याकडे गाई लंगडी असेल, आंधळी असेल, पांगळी असेल, तर माझा नंबर कोणाकडेही आहे, आमच्याकडे पाठवून द्या. चांगली असेल, दूध देणारी असेल, तुमच्या लेकरा बाळाला, बहिणीला, पाहुणारावळ्याला द्या, आम्हाला देऊ नका. जी चांगली नसेल ते आमच्याकडे आणून द्या, परंतु गाई कसायला देऊ नका. आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आज या पवित्र मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. जर आपल्याला गायीच्या चाऱ्यासाठी कोणाला 100, 50, 500 रुपये द्यायचे असतील तर उदार अंतकरणाने द्या. आपला एकही रुपया वाया जाणार नाही.
तो गोमातेच्या चाऱ्यासाठी जाईल. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कधी जर त्या भागात आले तर आवर्जून या, गोशाळा पहा. अनेक गायी त्या आश्रमामध्ये अत्यंत सुखाने जीवन जगतात. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. ज्यांना काही सहकार्य करायचं त्यांनी सहकार्य करा. या ठिकाणी उपस्थित सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज राऊत, अत्यंत छान सुंदर महाराजांनी गायन केलेलं आहे. आमचे गौरव महाराज थेटे, तेही अवधेश महाराज राऊत वादक, हे काही त्यांनाही मनापासून धन्यवाद. महेश महाराज नवसुपे आणि हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज पोळ महाराजांची सुद्धा वारकरी शिक्षण संस्था आहे. आपल्या सर्वांना विनंती करेल, इथं आलेले आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर देश टिकेल. म्हणून आपले जी मुलं असतील त्यांना सचिन महाराजांकडे आणून घाला. 1 वर्ष 2 वर्ष राहू द्या. ते गायन शिकू न शिकू, पखवा शिकू न शिकू, पण आई वडिलापासून लांब राहिल्यावर आई वडिलांची किंमत कळते. शिकते न शिकते तो भाग वेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना सोडवा. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, आमचे छोटे बंधू हरिभक्तीपरायण दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या महाराजांची दिंडी असते ते हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, त्यांची दिंडी आश्रमावर येते. त्यांनाही मनापासून धन्यवाद. बरेचसे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेचसे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. कीर्तन संपल्यानंतर या ठिकाणी आरती होईल. आरतीचं ताट घेऊन या. आरती झाल्यानंतर एक अभंग होईल. त्यानंतर ज्यांना कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली व्हायचे तेव्हा आतील. नंतर कार्यक्रम संपेल, तोवर कार्यक्रम संपणार नाही. या ठिकाणी माईक सिस्टीमवाले यांनी अत्यंत छान सुंदर सिस्टीम लावली, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिलेले पूर्वी पुढे उत्तरे, क्षमा कराल महाराज तुम्ही तिथं, नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा कराल महाराज लोकांमध्ये ज्ञानेश्वरा रामा, पायापैकी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही तिथं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. रंग बोलावी वैकुंठ रंग बोलवी तो, वैकुंठ रंग बोलवी तो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. झाला गुप्त तू, गुढी सहित झाला गुप्त तू, गुढी सहित झाला गुप्त तू. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. रंग बोलावी तो वैकुंठ रंग बोलावी तो, वैकुंठ रंग बोलावी तो. पेटवा. हरी धेनु माय जगत जननी, लोकत्रय त्रिताप शमनी, अखिल जगतास मोक्षदायी, जिजेनी शालन कृतवनी. निगमागमे दिला द्यासी, निगमागमे दिला द्यासी, वंदिती सुरवर मुनी पुनीत जन घेता दर्शन प्रिय. शिव सांभाळ पुरवी सौख्य जगदंबा, धेनु माय जगत जननी, लोकत्रय त्रिताप शमनी. गोमूत्रात बसे गंगा, कमला गोमय तरंगा, अखिल देव
तुते त्वमेव लिंगनानंद पूजन भवेवाय हरे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेवा भजनं भक्ति भावगतं सकल प्रयत्ने नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सगळे टाळकरी मंडळी खाली बसतील. यानंतर निवेदन करणारे मंडळी पुढे येऊन बोला. बाबा आपल्या मंगलमय वाणीतून श्राद्ध का करावं त्याविषयी असणारे सर्व मतभेद आपण त्या ठिकाणी आज दूर केले, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. मृत्यू न विचारी गुणदोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्रंदिवस करते नाश तात्काळ, या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी संपूर्ण गोकुळ भरलेलं आहे. पण गोकुळात गोकुळांची लाड पुरवणारी आई मात्र आज आपल्या सर्वांमध्ये नाही. या गोष्टीचा सर्वांना शोक आहे. आईच्या अमरात्म्यात चिर शांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. यानंतर जखणगावचे बाळासाहेबजी छाने यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी. कैलासवासी चंद्रकला बाबासाहेब जपकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त परायण सुद्रीक महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून गेले 1.5 ते 2 तास खऱ्या अर्थाने सुश्राव्य अशी कीर्तनरूपी सेवा महाराजांनी आपल्या समोर सादर केलेली आहे. खऱ्या अर्थाने मानवी जीवन कसं जगलं पाहिजे, जीवन जगत असताना कर्म कसं केलं पाहिजे, तसेच पिंडदानाचं महत्त्व, अशा अनेक उदाहरणासह दाखले देत सुश्राव्य अशी कीर्तनरूपी सेवा महाराजांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे. उपस्थित असलेल्या सर्वांच्याच वतीने महाराजांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि आमचे मित्र हरिभक्त परायण जपकर महाराज यांच्या मातोश्री कैलासवासी चंद्रकला जपकर यांचं एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. कैलासवासी ताईंच्या जाण्याने या जपकर कुटुंबाचं मातृछात्र हरपलं. अतिशय मोठं असं दुःख झालं. मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी असो, ईश्वरी शक्तीसमोर कोणाचं काही चालत नाही. ताईंच्या जाण्याने या जपकर कुटुंबाला जे दुःख झालं यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती आणि बुद्धी द्यावी. तसेच कैलासवासी ताईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो, सद्गती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्व उपस्थितांच्या वतीने. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक संत मंडळी उपस्थित आहेत. प्रांजल दिदी आहेत, आमचे योगेश महाराज आहेत. सर्व संत मंडळींच्या वतीने, तसेच आमचे सहकारी मित्र आदरणीय भीमराज पाटील कुलट असतील, भीमराज पाटील सौदागर असतील, बाळासाहेब गडाख असतील, आमचे मित्र बाळासाहेब वाबळे असतील, तसेच आमच्या समस्त जखणगाव ग्रामस्थांच्या वतीने आमच्या शहाणे सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जखणगाव श्री दत्त ज्वेलर्स यांच्या वतीने ताईंना पुनश्च एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही अशी जपकर कुटुंबाच्या वतीने कळकळीची विनंती. यानंतर नेप्ते गावचे उपसरपंच श्री सुभाष जपकर यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरता पुढायचे. तोपर्यंत हरिभक्तीपरायण प्रांजल दिदी जाधव यांना विनंती. यानंतर शाल आणि श्रीफळ घेण्याकरता हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज पोळ आदरणीय बाबांना विनंती करतो. त्यानंतर दीपक महाराज सुद्रीक, तुकारामजी महाराज शिंदे, महेश महाराज नवसुपे, अवधेश महाराज राऊत, प्रांजली जाधव, पांडुरंग महाराज मुरमकर, ज्ञानेश्वरी दिदी सुद्रीक, मितेश भैया वारकरी विचारधारा व हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज खोरे या सर्वांनी या ठिकाणी येऊन आपला शाल श्रीफळ घ्यायचं आहे. रामकृष्ण हरी. आज आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण सचिनजी महाराज जपकर यांच्या मातोश्री
वैकुंठवाशी सौभाग्यवती चंद्रकला बाबासाहेब जपकर या मातेला आपल्यातून जाऊन आज खऱ्या अर्थाने 1 वर्ष पूर्ण होत आहे. आई होत्या त्यावेळेस एकदाच घरी येण्याचा योग आला होता आणि त्या दिवशी एकादशी होती. आम्ही गुरुबंधू ज्यावेळी एकमेकांच्या घरी जातो त्यावेळी जसं प्रेम आमच्या माईबापांनी आमच्यावरती करावं तसंच प्रेम गुरुबंधूच्या आईवडिलांनी आमच्यावरती करावं. स्वभाव अतिशय गोड होता, परंतु असं म्हणतात आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. पण मला असं वाटतं आई जाण्यानं सगळ्यात जास्त दुःख जर कुणाला झालंय तर ते दुःख झालंय आप्पाला. कारण महाराज ज्यावेळी एखादा पुरुष बाहेर जातो आणि बाहेरून काम करून दमून एखादा पुरुष घरी येतो, घरी आल्याच्या नंतर तुमची सुना, तुमच्या मुली, तुमचे मुलं तुमच्यावरती फार प्रेम करतात महाराज, प्रचंड प्रेम करतात. पण बाहेरून पुरुष घरात आला आणि घरात आल्याच्या नंतर ज्या अधिकारानं आपण आपल्या बायकोला सांगू शकतो मला तांब्या भरून पाणी दे आणि 1 कप चहा ठेव, पत्नी गेल्याच्या नंतर लेकरांनी किती लाड केले तरी तो अधिकार राहत नाही महाराज. आणि खऱ्या अर्थानं आप्पावरती जे दुःख कोसळलं, जपकर परिवारावरती जे दुःख कोसळलं ते दुःख न पचणारं आहे. परंतु विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणरविंदावरती अखेरची प्रार्थना असेल, हे देवा हे परमेश्वरा, आत्ता जी गती तू या आईला दिली त्याच्याही पेक्षा उच्च असणारी गती देऊन तुझ्या चरणरविंदावरती या आजीला अर्पण करून घे. आणि त्या निमित्तानं गोड अशी हरिकीर्तन रूपी सेवा ज्यांच्याकडे झाली, माझा परमार्थाचा पाया ज्यांच्याकडे रचला गेला, असे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य संत चरणरज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील बाबांची अतिशय सुंदर अशी सेवा झाली. महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. जास्त न बोलता आईला भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी. यानंतर बसलेल्या मंडळीपैकी जर कोणाला बोलायचं असेल तर या ठिकाणी समोरून बोलावं. तोपर्यंत सर्व महाराज मंडळींच्या वतीने हरिभक्तीपरायण योगेश महाराज शिंदे आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.